FCFS या साईडवर तुम्हाला जायचं आहे. ज्या साईडवर तुम्ही पहिल्यापासून रजिस्ट्रेशन केले असेल 236 रुपये शुल्क भरून, तर तुमची डायरेक्टली प्रोफाईल अशी समोर ओपन होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे 3 नंबरचं ऑप्शन दिसत आहे सिलेक्ट होम, तर या सिलेक्ट होम या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर प्रोसेड टू सिलेक्ट होम या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता तुम्ही बघू शकता खूप सारे जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी, कणसोली, खारघर हे सगळे ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर ह्याच्यापैकी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. तर मी तळोजा ऑप्शन बघतोय. तर तळोजा ऑप्शनमध्ये बघू शकता इथं 41 युनिट्स होते. तर 41 पैकी बघू आपण एकदा की सध्या शिल्लक किती आहे. तर व्ह्यू लोकेशन क्लिक करायचं. इथं बघू शकता जनरल पब्लिकसाठी काही शिल्लक नाही. सो दॅट्स वाय मला हा ऑप्शन चूज करायला भेटणार नाही. सो आतमध्ये जाऊन तुम्हाला बघायचे एकदा ऑप्शन कोणत्या कॅटेगरीसाठी किती आहेत. तिथं 182 होते. तर 182 पैकी जनरल पब्लिकसाठी 43 ऑप्शन शिल्लक आहे. STसाठी 11 आहेत. SGसाठी 2 असे सगळे ऑप्शन याच्यामध्ये खूप अवेलेबल आहेत. मला तळोजा सिलेक्ट करायचं आहे. सो मी तिथं सिलेक्ट होमवर क्लिक करत आहे. आता तुम्ही बघू शकता की आपली पूर्ण बँकची डिटेल्स आहे. ती बँकची डिटेल्स आपल्याला पूर्णपणे फिल करायची आहे. लाईक जो आपलं बँकचं नेम असतं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बँक अकाउंट नंबर असतो, IFSC कोड तुमच्या बँकेचा, तो सगळा इथे सिलेक्ट करायचा आहे. जी डिटेल्स आहे ती तुम्हाला भरायची आहे. तर इथे IFSC कोड टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता बँकेचं नाव, बँकेची ब्रांच ती सगळी त्याच्या खाली तुम्हाला दिसत आहे स्कॅन कॅन्सल चेक. तर तुमचा कॅन्सल चेकचा जो फोटो असेल 1 MB पर्यंत तो तुम्हाला टाकायचा आहे. लक्षात ठेवा 1 MB पर्यंत फोटो पाहिजे, तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर खाली दुसरी शकता नॉमिनीज नेम. सो तुम्ही ज्यांना नॉमिनीज करणार आहे त्यांचं तुम्हाला नेम टाकायचं आहे. नॉमिनीजबरोबर तुमचं रिलेशन काय आहे ते टाकायचं आहे आणि नॉमिनीचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात खाली नॉमिनीचा ईमेल ID तो पण तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे. सगळ्यात लास्टला तुम्हाला प्रोसेड टू सिलेक्ट होम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या प्रोसेड टू सिलेक्ट होमवर केल्यानंतर बघा तुम्हाला कॅटेगरी येईल तुमची. तर ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे जनरल पब्लिकमध्ये भरला आहे त्याच्यामध्ये सिलेक्ट बिल्डिंग नंबर. तर आता बिल्डिंग नंबर तुम्हाला चूज करा येईल. तर इथे तुम्ही बघू शकता जे येल्लोवाले आहे ते ॲक्च्युली बुक केलेले आहे, बट त्यांची अमाऊंट पेंडिंग आहे. अँड जे तुम्हाला ग्रेमध्ये दिसत आहे ते पूर्णपणे सोल्ड आउट आहे. सो जे व्हाईटमध्ये दिसणार ते व्हाईटमध्ये ऑप्शन तुम्हाला अवेलेबल असणार. सो L01 या बिल्डिंगमध्ये काहीच ऑप्शन नाही. सो मी काम करतो L8 डायरेक्ट बघतो. तर हा तिथं बघू शकता फ्लोर वाईज ऑप्शन आहे. सो मी सेकंड फ्लोअरमध्ये सिलेक्ट करत आहे 3rd नंबर. सो हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सरळ बुक नाव जे तुम्हाला आयकॉन दिसत असेल त्या बुक नाव या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर हे बघू शकता तुमचं ॲप्लिकेशन रिसीव्ह झालं आहे आणि ते डायरेक्टली तुम्हाला EMD अमाऊंट पे करायचे आहे. इथे बघू शकता तुमचा बिल्डिंग नंबर, विंग, फ्लोअर 2 आणि फ्लॅट नंबर 3 हे सगळं झालं आहे. ॲप्लिकेशन नंबर बघू शकता. तुम्हाला हे सगळे एकदा व्हेरीफाय करायचं आहे आणि हे केल्यानंतर तुम्हाला पे EMD जे दिसत आहे त्या पे EMD या अमाऊंटवर क्लिक करायचं आहे. तर इथं बघू शकता मला 1.5 लाखाचं यायला आहे. तर 1.5 लाख मी पेवर क्लिक करायचं आहे. आता पेसाठी तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत. पेसाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड,